नमस्कार, मी हर्षल जाधव, महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती संघटना तालुका राधानगरी आयोजित चिंतन स्पर्धेमध्ये विषय मांडतो आहे अपेक्षा भंगाची लस। आपल्याला हवी असलेली एखादी गोष्ट एकूण पृथ्वीवर म्हणा किंवा आपल्या आसपास कुठेतरी म्हणा अस्तित्वात असेल आणि प्रत्यक्षात आपल्याला उपलब्ध झालेली नसेल तर ती मिळवण्याची अपेक्षा बाळगणं स्वाभाविकच आहे। प्रत्येक माणूस अशा प्रकारच्या कुठल्या ना कुठल्या अपेक्षा बाळगत असतो। अशा अपेक्षांच्या पूर्तीसाठी धडपडत राहण्याची जीवनाची गतिशीलता असते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। अपेक्षा करणं ही गोष्ट मुळातूनच वाईट आहे असं म्हणता येणार नाही। आपल्या आवाक्या पलीकडच्या गैरवाजवी अपेक्षा करू नयेत अशी मर्यादा जर आपण घातली तर योग्य ठरेल। पण अपेक्षा वाजवी असोत वा गैरवाजवी असोत, दोन्ही प्रकारात कुठल्या ना कुठल्या कारणानं अपेक्षा भंग होण्याचा धोका संभवतोच। निरोगी जीवन जगू इच्छिणाऱ्यानं अशा प्रकारच्या अपेक्षांपासून किंवा या अपेक्षा भंगांपासून सामोरं जाण्याचं बळ आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एकवटवणं आवश्यक असतं। वैद्यकीय भाषेत बोलायचं झालं तर अपेक्षा भंगाचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण व्हावी म्हणून आपल्या मुलामुलींना लहानपणी अपेक्षा भंगाची लस टोचली पाहिजे असं मला वाटतं। एखाद्या रोगाचा प्रतिकार करण्याची जेव्हा त्या रोगावरची लस टोचली जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात एक विलक्षण प्रक्रिया घडते ज्यामुळे त्याला त्या रोगाविरुद्ध लढण्याचं बळ मिळतं। अपेक्षा भंगाच्या बाबतीत लस टोचण्याचं तत्व लागू होऊ शकतं असं मला वाटतं। लहानपणापासून ज्या मुलांचं अति लाड केलं जातं आणि ज्यांना मागेल ते ताबडतोब मिळतं त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा भंगांचा सामना करावा लागण्याचा प्रसंग येत नसतो। त्यांच्यावर कधी काळी आयुष्यामध्ये पुढे जाऊन एखाद्या प्रसंगी अपेक्षा भंगाचा आघात झाला तर लस न टोचलेल्या व्यक्तीप्रमाणे ती मुलं अपेक्षा भंगाच्या त्या अपघातामुळे कोलमडून पडतात, स्वतः सावरू शकत नाहीत, व्यसनांच्या आहारी जातात, खचून जातात वा विध्वंसक बनतात, आपलं संतुलन गमावून बसतात। या उलट ज्यांना लहानपणापासून छोट्या मोठ्या अपेक्षा भंगांना सामोरं जाण्याचा सराव झालेला असतो त्यांना भविष्यामध्ये कधीही मोठ्या अपेक्षा भंगांचा घाव सोसण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते। आपल्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत याचा विवेक त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला असतो। त्या विवेकाच्या जोरावर कुठल्याही अपेक्षा भंगांचं विष ती मुलं पचवू शकतात, प्रसन्न मनानं पचवू शकतात। म्हणून मला इथं सांगावंसं वाटतं आपल्या मुलांना आपण लहानपणीच ही अपेक्षा भंगाची लस टोचणं गरजेचं आहे। धन्यवाद।